या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. लेजंड प्लेयर आहेत शिवगावचे मी ज्ञानेश्वर दादा मात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण संजय शिवास्कर साहेब, विशाल दादा अलिमकर, सचिन दादा अलिमकर या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आज आवर्जून या मंचावरती ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय प्रवीणजी गवळी साहेबांच्या वतीने पारितोषिक दोन्ही टीमसाठी सलग 3 चौकार जर आले तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. फायनल होल ऑफ करतात, मिड ऑनला बीट करत लॉंग ऑफ मध्ये चाललाय बॉल. 2-2 खेळाडू पोहोचले होते. किरण म्हात्रे होते त्या ठिकाणी, त्यानंतर आवी पोहोचले होते त्याच्या सोबतीनं, परंतु या चेंडूवरती कॅच ड्रॉप होत असताना 2 धावा मिळतात. टीमची धावा संख्या हे जाऊन पोहोचलेले 3 या धावा संख्येवरती. फायनलचा हा मेगा मुकाबला तुम्ही एन्जॉय करत आहात, ज्यासाठी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केलेली आहे. 32 संघांचा सहभाग आणि त्यानंतर हे 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये फायनल खेळत असताना आडवा पाटणं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बीट झालेत बॅटर, डॉट बॉल, बिनगडी बाद. 3 धावा पुस्तकावरती लागलेले आहेत. फायनल तुम्ही पाहतात 22 एकर कोळा ग्रुप आहे गावदेवी चषकाची. 32 संघांचा सहभाग, आतापर्यंत केलेली वर्षभराची मेहनत आता कामी येणार या दोन्ही संघांची. जय भोळे नेवाली बनाम तनिष्का 11 वाकळण. बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना बरोबर कव्हर मधून काढलाय चेंडू. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, वेंट फॉर 4 इनटू द फेन्स. फायनलचा चौकार. वरती मिळतात. टीमची धावा संख्या 7. पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हरला उडवला, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडलीये जेल. उमेश होते, चांगली जेल पकडत असताना फलंदाज बाद. जयेंद्र दादा गावाचा जयेंद्र याने पुरस्कृत केलेला हा संघ तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. हा संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना यावेळेस आपण पाहतात की मात्र बॉलिंग वरती नाही आहेत. मागच्या मॅच मध्ये थ्रो फेकत असताना थोडासा एल्बो इंजरीला फेस करतोय कदाचित या बॉल वरती. विकेट मैदानाच्या बाहेर आलेली. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धाव संख्येवरती. मेगा फायनल ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जय भोळे नेवाली बनाम जीजी स्पोर्ट्स वाकलन या 2 टीम मध्ये. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला सहजतेने टर्न केला फोरआर्मच्या साह्यानं. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल थ्रो झाला, स्ट्रायकिंग एंडला गरजेचा होता कदाचित. बॉल एंडला थ्रो झाला. 2 धावा त्याच दरम्यान या बॉल वरती मिळतात. टीमची धाव संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 9 धावा. फायनलचा हा थरार आपण पाहताय. तब्बल 32 संघांना सहभाग घेतला. 32 संघांमधून हे 2 संघ पुढे वाटचाल करत असताना आता एकमेकाच्या विरोधामध्ये पाहूयात या चौथ्या पर्वाचा महाविजेता संघ कुठला. विशाल पाटील सर आपल्या समवेत जॉईन झालेले आहेत. पाहूयात त्यांना आपण विचारूयात की काय वाटतंय. 9 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. सेकंड इनिंग मध्ये जरूर क्लायमॅटिकचा चेंजेसचा फटका वाकलन टीमला बसणार आहे, परंतु कितीपर्यंतचा प्रेडिक्शन आपण या मॅच मध्ये लावतोय. बघा फायनल मॅच आहे आणि त्याचा देखील एक वेगळाच प्रेशर असतो. अनुषंगाने 3 ओव्हर मध्ये मी म्हणेन की मिनिमम 30 तरी धावफलकावरती लावायला हवं, तेव्हा जाऊन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. चला थोडी घाई करा, विनंती असेल. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतो उद्देश पाटील. उद्देश पाटील आतापर्यंत तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमचा सर्वाधिक इकॉनॉमिकल स्पेल टाकणारा गोलंदाज उद्देश. ओ कडवा प्रहार आहे, जेवढ्या वेगाने टाकला तेवढ्या वेगाने पाठवला. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. याच क्रीडांगणावरती जेव्हा अध्यक्ष चषक झाला तेव्हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक सचिन पाटीलला मिळाली होती आणि आता संपूर्ण नेवालीकरांचं लक्ष सचिन पाटील वरती खेळलेलं असणार आहेत. 15 धावा या षटकाराच्या मदतीनं. उद्देश पुन्हा एकदा तयार. आणखीन एकदा लॉफ करायचं होतं. जेलची शक्यता. ओ गुड कॅच. जीत बोईर पोहोचले, वेगानं पोहोचले आणि रनिंग कॅच त्यानं पकडलेली आहे. मस्ट नेटेड ब्रेक थ्रू. फलंदाज सचिन परततात. बॅट्समन आउट.
लाईन आणि लेंथ मध्ये चेंजेस आणले, बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी टाकली होती पुल करण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त गतीने हा चेंडू होता. त्या अनुषंगाने आपण पाहिलं मिस्टामिंग स्ट्रोक राहिला आणि मिड ऑफ लाईक चांगली कॅच पकडली जीत भोईरने आणि हे विकेट प्रियेश महत्वाचीच होती या चरणावरती. ओ लेट कट करण्याचा प्रयत्न शफळून केलतात, फ्रंट फुटला थोडस बाजूला घेत असताना स्ट्रोक साठी जागा बनवण्याचा प्रयत्न, बॉल इथून फेकलाय. गोलंदाज उद्देशनं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर असं वाटलं की कुठेतरी सचिन पाटील आता आक्रमण करेल उद्देश पाटीलवर. 15 धावा 2 गडी बाद. लोवा फुल टॉस होता, मिस केला बॉल. एक्स्ट्रक्शन केतन मात्र सुरेख करत असताना व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. पाहूयात आता सचिन पाटील बाद झाल्याच्या नंतर भावेश वरती आता जबाबदारी संघाची आलेली आहे. कितीपर्यंतचं टार्गेट या फायनल मॅच मध्ये ठेवतात हे देखील पाहणं गरजेचं. 35 से 40 या धावा कदाचित पुरेशा ठरतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन फक्त स्लाइस केलं चायनीज कट. पाहूया 2-2 खेळाडूकडून चेस सुरू आहे. जवळपास आपण पाहतात हितेशनं प्रयत्न जबरदस्त केलेले, चांगला सेव्ह केला. जवळपास शॉर्ट फाईन लेग पासून तो जवळपास डीप थर्ड मॅन पर्यंत धावला आणि अशा खेळाडूंची काही ना काहीतरी संघाला गरज लागते. बॅट्समॅन प्रत्येक मॅच मध्ये रन बनवेल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. बॉलर प्रत्येक मॅच मध्ये चांगली ओव्हर टाकून विकेट गेली याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु एक चांगला फिल्डर तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये धावा वाचवून देईल याची गॅरंटी मात्र आपण नक्की देऊ शकतो. या बॉलवरती रन मिळाले तर 3. संघाची धावसंख्या 3च्या मदतीनं जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवरती. फायनल मॅच मध्ये एका धावेचं महत्व जास्त आणि काय फिल्डिंग पाहायला मिळेल नाही त्याची. पुन्हा एकदा त्याच दिशेने लेट कट करण्याचा प्रयत्न, बीट झालेत बॅट, डॉट बॉल. उद्देश जबरदस्त कमबॅक. एक खराब चेंडू टाकल्याच्या नंतर उद्देशी कासियत राहिलेली आहे. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा अनएक्सेप्टेड बाउन्स इथं घेत असताना कदाचित या चेंडूचा अंदाजच आला नसावा हेमंतला. हेच तर उद्देशला आपण पाहताय. वडवली बी टीमच्या अगेन्स्ट 4 धावसंख्येचे षटक निर्णायक राहिलं. अंतिम चेंडू या ओव्हरचा. लॉफ करायचं होतं, ब्लाइंडेड शो खेळण्याचा प्रयत्न, रन इथून कंप्लीट होते. एक पुन्हा एकदा लेग बायच्या माध्यमातून स्ट्राइक राहील इथे हेमंत कडे. ओव्हर कंप्लीट 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 2 गडी बाद 20 धावा. एकंदरीत आपण करंट व्ह्यूवरशिप जर आपण पाहिली तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट या वेबसाईटच्या द्वारे जवळपास 2500 ते 3000चा फ्लक्च्युएटेड आपण व्ह्यूवरशिप जरूर पाहतात. कारण केतन मात्र इन ऍक्शन असल्याच्या नंतर केतन मात्रने इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा सांगितलेला की 2016 मध्ये त्याने केलेली सुरुवात, 2016 मध्ये त्याला मिळाली वाकलन टीम मधून ओपनिंग आणि त्यानंतर मागे वळून केतनने कधीच पाहिलेलं नाहीये. 2016 मध्येच त्याला पहिली स्वप्नातली बाईक खार्डी चषक येथे मिळाली. परंतु आतापर्यंत 37 बाईक त्याच्या नावावरती झाल्या आणि 5 4 व्हीलर असताना पहिली 4 व्हीलर खार्डी चषकाची ही त्याची स्वप्नातील 4 व्हीलर होती आणि तसा चित्तथरारक प्रवास करून केतन मात्र आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. धावा पुस्तकावरती धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करतात ते ऋषी भोईर. पाहूयात या अंतिम ओव्हर मध्ये जवळपास 15 ते 17चं तरी षटक इथून खेचावं लागणार आहे. चला वाकलन संघ नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायची याची नोंद घ्या. अंतिम षटक 2 गडी बाद 20 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलेला. सेमीफायनल आपण पाहिली, चित्तथरारक सामना, ग्रँड फिनाले. थांबून एक्झिक्युशन, बॅकफुटला जाऊन उडवलाय कवसला. जवळपास खेळाडू बिलकुलच नाही आहेत. बॉल सीमा पार, टप्पा घेत चौकार. अंतिम षटकामधला मी म्हणेन खराब टप्प्यावरती टाळला, कारण बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी ती देखील इतक्या कमी गतीने टाकली आणि तासावरती अगदी ऑन दी टोज येऊन हा फटका आपण पाकला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला भेदत असताना हा चौकार आलाय. धाव फलक आता 24. बॅक ऑफ द हँड लाईनला पीक करता जेलची शक्यता. थोडासा दूर राहिलेत खेळाडू. 2 तर कंप्लीट केलेले आहेत. कॉल तिसऱ्यासाठी देखील. जिथे हेमंतच्या 2 पूर्ण झाल्या तिथे भावेशनं ऑलरेडी 3 पूर्ण केल्या होत्या.
3 धावा या बॉल वरती, 3च्या मदतीने संघाची धाव संख्या 27 धावा. फायनल मॅच मध्ये तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा करावं लागतं आणि त्या कारणास्तव एक एक रनचं महत्व, एक एक रनची व्हॅल्यू या दोन्ही संघांना माहिती आहे. 1 लाख रुपयांची इनामी राशी आहे. कुठला संघ पटकवणार? तनिष्का 11 जी स्पोर्ट्स वाकलन की जय भोळे नेवाळी संघ. एका संघानं पहिला दिवस गाजवला तर दुसऱ्या संघाने तिसरा दिवस गाजवलेला. दूर ठेवला शरीरापासून लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू भरपूरच दूर चालला. वाईट बॉल. केतन मात्र थोडासा नाराज असताना एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली या वाईटच्या मदतीने 28 या धाव संख्येवरती. टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगचा निर्णय नेवाली टीमने घेतलेला. 28 धावा धावपटलावरती. वर्षभराची मेहनत आता फायनल मॅच मध्ये. आडवा पार्टनर ऑफ करण्याचा प्रयत्न. पहिली सिंगल तर वेगाने सेकंडचा देखील कॉल केला जाईल का? डीप मध्ये किरण म्हात्रे पोहोचलेत. एक चांगला खेळाडू. आणखीन एक वाकलन टीमचा मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29 या धाव संख्येवरती. संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईटचा आपण विशेष कौतुक करूया. त्यांचे सर्व मेंबर्स, टीम मेंबर्स, ज्याप्रमाणे मेहनत त्याने या स्पर्धेसाठी घेतलेली. लॉफ करतात. वृषच्या साह्याने वळवला. पावत किरण पोहोचतील का? नाही पोहोचले आणि त्यांना बीट करून बॉल सीमा पार मिड विकेटला. हा सुंदर चौकार. प्रेडिक्शन केलं होतं आणि सध्या सगळे 33 धावा धावफलकावरती एक चांगलं लक्ष इथे उभं केलं जातं या अंतिम मॅच मध्ये. कारण मित्रांनो, आपण पाहतात आई गावदेवी चषक 2024 मेगा फिनाले. टीम तनिष्का 11 वाकळण त्यांचा अगेन्स्ट नेवाळी ही बॅटल. आणि या लढतीमध्ये आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खेळ तब्बल आता शिल्लक असेल या फर्स्ट इनिंग मध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा धावफलक 33. चांगला टोटल उभा केला, कारण अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये किमान एक तरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा इथून करतात सर्व ऑफिशियल टीमचा आपण विशेष कौतुक करत. आमच्या तिन्ही ऑफिशियल पंचांचं देखील. 33 धावा. दूर शरीरापासून खेचून मारला. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. पुन्हा एकदा पहिली तर वेगाने कंप्लीट. सेकंडचा कॉल 2 झालात पूर्ण. कॉल तिसऱ्याचा देखील चालवला. भावेश निघाला. पावा 3 पूर्ण का? हो नक्कीच होता 3 पूर्ण. काय जबरदस्त रनिंग दाखवलेली आहे. मी मागाशी देखील उल्लेख केला की या फायनल मॅच मध्ये तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा योगदान द्यावं लागेल. 36 धावा धावा पुस्तकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. तिन्ही ऑफिशियल पंचांचा आम्ही विशेष कौतुक करत आहोत, ज्याप्रमाणे त्यांची कामगिरी राहिलेली आहे. आमचे डीजे ऑपरेटर मनोज दादा आणि त्याचबरोबर रोहित जी मात्रे यांचं सुद्धा विशेष कौतुक. आमचे ऑफिशियल स्कोरर आतिश पाटील यांचं विशेष कौतुक. फ्लिकच्या साह्याने उडवला. आता जेलची शक्यता. जीत भोळे डाऊन द बॉल पकडली जेल. पहिला डाव इथून झाला पूर्ण. जय भोळे नेवाली संघानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 36 आणि विजयासाठी आता 37 धावा संख्येचं इथून ठेवण्यात आलेलं टार्गेट. आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या सर्व मेंबर्सचं विशेष कौतुक करत आहोत, ज्याप्रमाणे त्याने या संपूर्ण स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे. त्याचबरोबर आमचे तिन्ही ऑफिशियल पंच, खास करून मनोज पवार सर, त्यानंतर मानेरकर सर आणि त्याचबरोबर आमचे प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, त्यांचा विशेष आभार. आमचे आतिश पाटील, आमचे ऑफिशियल स्कोरर, त्यांचा विशेष आभार. आमचे डीजे ऑपरेटर मनोज दादा आणि त्याचबरोबर रोहित मात्रे यांचा विशेष आभार. आणि त्याचबरोबर आमचा कॉमेंट्री पॅनल विशालजी पाटील आणि करणजी काळन यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. आणि दिलेली संधीबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. संपूर्ण 22 एकर कोळा ग्रुप आई गावदेवी चषक फायनल मॅचला, परंतु दिलेल्या संधीसह आम्ही विशेष आभारी आहोत. थँक्यू. आता वळूयात लगेचच कॉमेंट बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात आवाज विशाल पाटील सर आणि त्यांच्या समवेत करणजी काळन सर यांचा. थँक्यू. Thank you so much, Priyesh Babre. Once again, welcome all of you. Final match तुम्ही पाहतात
22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषक 2024 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामधला हा फायनल सामना तुम्ही पाहताय. टीम तनिष्का 11 वाकलन त्यांचा अगेन्स्ट लढत देताना दिसतोय. नेपाळी टीम पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की एकूण रन 36 बनवला गेला आणि 37चं चॅलेंज इथं सेट केलं गेलं. विशाल थोडा तुला थांबवतोय. आपण काही मान्यवरांचा सन्मान करतोय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी इंटरनेटची व्यवस्था केली. ते आशिषजी कडू या पण मंचावरती आपला सन्मान होईल. त्याचबरोबर अंपायर म्हणून ज्यांनी या स्पर्धेमध्ये 4 दिवस महत्वपूर्ण भूमिका पार पाडली ते SP पॅनलचे प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर. महाराष्ट्राच्या नामांकित स्पर्धांमध्ये आजवर ज्यांनी अंपायरिंग केले महेंद्र शेठ बोडके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान होतील. इंटरनेटची व्यवस्था ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला करून दिली ते आशिषजी कडू. टेक्निकल एक्सपर्ट देखील आहेत. ड्रोन पायलट आहेत. आपण त्यांचाही सन्मान करतोय. त्याचबरोबर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, महाबळेश्वर प्रीमियर लीग असेल, अशा बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आजवर ज्यांनी अंपायरिंग केलेली आहे त्यांचा पण या ठिकाणी सन्मान करतोय. संकेतदादा मात्रे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर संकेतदादा मात्रे, डीसी ऑपरेटर दिनेश दादा लोखंडे आणि रोहितजी मात्रे या पण आपला या ठिकाणी सन्मान होईल. एका बाजूला आपण सन्मान सुरू करूयात. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये ती ग्रँड फिनाल आहे नेवाळी अगेन्स्ट वाकन. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. पहिला बॉल पहिलाच बॉल इनसाइड आउट बॉल कमांड चालला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रापलीकडे. 4 धावेने आगास केला ऋषीने. चौकार बघा 37चा हा चेस. पहिलाच बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लाईन डिलिव्हरी ऑन द राईज. इनसाइड आउटचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला इथे भेदलाय. 4 धाब्यांनी सुरुवात केली आणि एक पॉझिटिव्ह वे मध्ये आज स्टार्ट केला ऋषी भोईरने. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर ऋषीची बाट आपल्याला चालताना दिसली, बोलताना दिसली आणि आता देखील असंच वाटतं की या फायनल मॅच मध्ये त्याची सुरुवात आहे ती पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेली आहे. आता देखील फक्त बॅटचा फेस ओपन केला होता. आता असं वाटतंय तेजसजी की विकेट किपरने एक चान्स इथे गमावलाय. पाहावं लागेल कारण बघा फर्स्ट लुक मध्ये वाटलं की चान्स गमावला. रिप्ले मध्ये एक्झॅक्ट समजेल यस ही संधीच होती बट त्या संधीला स्वीकारता आलं नाही. ऋषी भोईर भरपूर चांगल्या टच मध्ये या स्पर्धेमध्ये बट त्याचा समवेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ज्याला उपाधी दिली गेली आणि या कल्याण डोंबिवलीचा नव्हे तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान की तर मात्र यावेळेस इम्प्रोव्हायझेशन शफल झाले आणि त्यानंतर स्टम्प्स वरती चेंडू टाकला गेला. फक्त दिशा इथे दिली गेली. स्क्वेअर लेगचा फोल्डर इनफिल्ड मध्ये होता त्याचा फायदा घेतला ऋषीने. चौकार. अगेन्स्ट इथे गोलंदाजी करणं हे सोपं राहिलं नाहीये. 2 चौकार इथे आले. धावफलक 8 वरती. विकेट्स हवे आहेत नेवाळी टीमला कारण या मॅच मध्ये जर 37 डिफेंड करायचं आहेत ना तर विकेट्स काढावे लागतील. अन्यथा 37 डिफेंड करणं वाकलन टीमच्या फार अवघड. आदरणीय पैलवान वसंत शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. 2 धावा दरम्यान इथे मिळतील. धावफलक आता 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. सध्या सगळीला स्कोर कार्ड 10 वरती जाऊन पोहोचला. एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाकली. चौथं पर्व आपण अनुभवलं. गेल्या 4 दिवसांमध्ये 22 एकर कोळा ग्रुपच्या वतीनं ही भव्य दिव्य स्पर्धा आई गावदेवी चषक 2024 आणि ज्या स्पर्धेमध्ये आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक बाईक देखील पाहतो. ही बाईक कोणाला मिळेल हा देखील प्रश्न. चॅम्पियन कोण बनेल हा देखील प्रश्न. फुल लेंथ होता. फ्लिकचा फटका. आता काऊ फेस मधले फिल्डर वेगाने येतात चेंडू पर्यंत. दुसऱ्या धावेचा कॉल केला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि ज्याप्रमाणे ऋषी आता खेळतो की दबाव अजिबात नाहीये. सिंगल डबलने आपण स्ट्राईक रोटेट करू शकतो कारण बघा फायनल मॅच मध्ये 3 ओव्हर मध्ये 37 बनवणं देखील ही सोपी गोष्ट नाहीये. बट सध्या घडीला ज्याप्रमाणे ऋषी खेळतो असं वाटतंय की
फायनल मॅचचा प्रेशर, स्कोर कार्डचा प्रेशर अजिबात नाहीये. नेक्स्ट बॉल. आता देखील फ्लिकचा फटका आणि आता इथे एक सिंगल घेतली. आता असं वाटतंय की ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे, मोस्ट ऑफ चेंडूवरती स्ट्राईक आपल्याला ऋषीकडेच पाहायला मिळेल. खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा खरेच धाव फलक 13 येते. 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. 12 मध्ये 24 धाब्यांची अजून देखील आवश्यकता. सामना भरपूर बाकी आहे, बट सेकंड लास्ट ओव्हर महत्वाचं असेल आणि या षटकामध्ये टीम नेवाळीला विचार करावा लागेल की इथे 1 ते 2 विकेट्स काढणं आवश्यक. पहिल्या ओव्हरमध्ये 13 म्हणजे येणाऱ्या 2 षटकांमध्ये 24 धाब्यांची आवश्यकता. बघा 12चा आस्किंग रेट आहे. फायनल मॅच आहे. इथे 1 ते 2 विकेट जर या सेकंड ओव्हर मध्ये जर येतात तर इथे देखील कमबॅक केला जाऊ शकतोय, पण तो विचार इथे करावा लागेल फिल्डिंग करणारा संघ अर्थातच नेवाळी टीमला. तर या परिस्थितीमध्ये बघा जर ऋषी आणि केतन जर इथे खेळून गेला तर या रन्स आपल्याला डेफिनेटली चेज होताना दिसतील. बट जर इथे विकेट आले तर कमबॅक होऊ शकतो नेवाळी टीमचा. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण नेवाळी संघाचा देखील जबरदस्त खेळ पाहिला. 12 चेंडू 24 धाब्यांचं समीकरण आणि सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतोय. नयन येतात गोलंदाजी मार्क वरती. सामना अजून देखील मी म्हणेन की संपलेला नाहीये. या मॅच मध्ये अजून देखील भरपूर काही घडलं जाऊ शकतं. चला टीम नेवाळी प्लीज थोडा कमी वेळ खर्च करा, सामन्याला सुरुवात करा. सेकंड ओव्हर गोलंदाज नयन येतोय. 12-24. बघा जर या ओव्हर मध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी धावा खर्च होत आहेत तर एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला नक्कीच मिळू शकतोय. बट काय घडेल समोर असेल. ऋषी भोईर जो सध्याच्या घडीला खेळतोय इंडिव्हिज्युअली नॉट आउट 13 वरती. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह करत असताना पॉइंट क्षेत्राकडे फिल्डर आहेत उपस्थित. सिंगल इथे घेतली जाईल. धाव फळके एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला केतन म्हात्रे इथे पाहायला मिळतील. बघा 11 मध्ये आता 23 धाब्यांची आवश्यकता आहे. बाउंड्री तरी इथे हवीच आहे. केतन आता प्रथमचा स्ट्रायकिंग एंड वरती येतोय या फायनल मॅच मध्ये. केतन म्हात्रेच्या नावावरती जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. तब्बल 5 4 व्हीलर आणि 37 बाइक्स ज्याच्या नावावरती. स्विच हिट अँड स्वीट हिट. खाली क्षेत्र एक्स्ट्रा कव्हर पॉइंट इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा केतनने घेतलाय. 4 आणि त्याचप्रमाणे लास्ट सीझन देखील आपण चेन्नई सिंगम साठी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये केतन म्हात्रेला खेळताना पाकलं. एक अर्धशतक देखील ISPL मध्ये बनवलं होतं केतनने. त्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार अगेन्स्ट विजय पावले ते देखील मला आठवतं. आणि सातत्याने त्याचं चांगलं परफॉर्मन्स आज आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पाहिलं. आणि नुकतीच पुणे येथे NB ट्रॉफी जी कंप्लीट झाली त्याचा देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सातत्याने चांगला खेळ त्याचा राहिला, व्यावसायिक खेळ असो किंवा ग्रामीण खेळ असो. आता पंच केला, हॅमर केलाय. हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चाललाय आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 दमदार फटके केतन म्हात्रेचा बॅटमधनं. हा चौकार. बघा प्रेशर असं वाटत होतं की वाढत चाललाय, बट या 2 फटक्यांनंतर आता समीकरण थोडं सोपं वाटतंय. कारण आता 9 चेंडू शिल्लक आणि 15 धाब्यांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आता स्कूपचा फटका लेफ्ट राईट सुरू आहे. या आधी पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. आता त्यानंतर हा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री इन रो. सलगचा 3रा चौकार केतन म्हात्रेचा बॅटमधनं. बघा बॅटिंग ज्याप्रमाणे तेजस्वी सुरू आहे असं वाटतच नाहीये की फायनल मॅचचा कोणता प्रेशर देखील आहे. फेअरलेस क्रिकेट खेळलं जातं आणि खऱ्या अर्थाने हीच तर गोष्ट केतन म्हात्रेला खास बनवते. फेअरलेस क्रिकेट खेळतो. अपिश खेळला हवामध्ये आणि हा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय, चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र पलीकडे. सलगचा हा 4था चौकार येतोय केतनचा बॅट मधनं. म्हणजे येते 7 चेंडू. आता समीकरण उरलंय. आवश्यकता असेल 7 धाब्यांची. हा इझी इज दिस. चौकार मारणं, मोठे फटके खेळणं किती सोपं आहे हेच दाखवत असताना केतन म्हात्रे सध्याच्या घडीला
कारण गेले 4 चेंडू 4 फटके ते देखील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते फटके आले आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हर्स या फायनल मॅच मध्ये 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तनिष्का 11 वाकलन टीम अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा म्हणजे ते 6 चेंडू. आता 7 धावांची आवश्यकता आणि स्ट्रायकिंग एंडवरती असेल बॅटर ऋषी भोईर. चला टीम नेवाळी फिल्डिंग सेट करा. एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. चौथं पर्व फायनल मॅच आपण मित्रांनो पाहतात. गेले 4 दिवस ही दमदार स्पर्धा आपण अनुभवली. तब्बल 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि 32 पैकी 30 संघांना मागे टाकून हे 2 संघ फायनल मॅच इथे खेळतात. पण अजून देखील मी म्हणेन की एक आउटसाइड चान्स, कारण अजून देखील 7 धावा बाकी आहेत. बट मैदानात मध्ये केतन आहे, ऋषी आहे, तर पूर्णपणे आपण असेच म्हणूया की हा सामना वाकलन टीमच्या खिशामध्ये. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतोय. कुणाल येतात या लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 7 धावांचं समीकरण फार इझी इक्वेशन आहे. लास्ट ओव्हर 6 मध्ये आता 7 बनवायच्यात. पहिलाच बॉल बॅटचा फेस ओपन करत असताना डायरेक्ट हिट जर कदाचित साधला असता तर थोडं इंटरेस्टेड असतं. बट एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक 6 धावांची आवश्यकता. वाकलन संघ सातत्याने आपण पाहिलेच आहे की ग्रामीण क्रिकेट नेहमीच संघ आपल्याला या विभागामध्ये डॉमिनेटिंग क्रिकेट खेळताना दिसतो आणि सध्या देखील या स्पर्धेमध्ये तेच राहील. एकंदरीत उमरोली संघाने थोडे चॅलेंज पेशीत जरूर केले होते, बट त्यांचा अगेन्स्ट देखील तो विजय मिळवला. टीम वाकलनने आता या फायनल मॅच मध्ये 5 मध्ये आता 6 बनवायच्यात. आता स्विच हिटचा फटका हवेमध्ये आणि दरम्यान जर आपण पाकलं तर हा बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता फक्त आवश्यकता असेल या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी फक्त बनवाव्या लागतील रन्स. 2 धावांची आवश्यकता आहे. केतनचा बॅट मधनं हा 5वा चौकार आला. एकंदरीत 5ही चौकार जर आपण पाकले ना तर असं एकदाही वाटलं नाही की कोणता रिस्क घेतलाय. प्रत्येकी फटका पूर्णपणे जर आपण पाकले गेले तर फुल्ली कॉन्फिडंटने खेळलं. चौकार इथे देखील येते. 4 चेंडू आता 2 धावांची आवश्यकता. आता हे प्री डिसाइडेड झाले असेच आपण म्हणूया की 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 फायनल मॅच. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. बॉल मागे चाललाय आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं तर एक सिंगल इथे पूर्ण केले जाईल. थोडं आणखीन वेट करावं लागेल. आता 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बट सर्वांचं आपण कौतुक करूया. आमचे अंपायर्स असतील, त्यानंतर या स्पर्धेमध्ये जे 32 संघ खेळले त्यांचं देखील मी कौतुक करेन, कारण तुमचा चांगला खेळ आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचं मी आवर्जून कौतुक करेन, कारण ही स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली. त्यानंतर मी आवर्जून उल्लेख करेन 22 एकर गोळा ग्रुप चिंचपाडा, कारण त्यांच्याच स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पर्व 4, 3 चेंडू आता 1 धावेची आवश्यकता. आणि दरम्यान इथे या सिंगल रन सोबत हा सामना इथे समाप्त झालाय. आणि अजून देखील जर आपण पाहिलं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल अखेरीस बाउंड्री लगेच थांबलाय. वडी इथे सामना समाप्त झालाय. पर्व 4 आई गावदेवी चषक 2024 वरती नाव कोरलंय. तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम ठरली चॅम्पियन. केलेला तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकनने बाजी मारली. 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडाच्या या आई गावदेवी चषक 2024 मध्ये. कुस्ती क्षेत्रातील मोठं नाव, एक दिग्गज समालोचक कुस्तीचे आणि ज्येष्ठ पैलवान आदरणीय बापूजी ढोणे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय वसंत शेठ भोईर यांचा पण या ठिकाणी सन्मान करूयात. अंपायर्स रेडी, आपण आपला लगेच सन्मान होईल. समालोचक वसंत शेठ भोईर, आदरणीय वसंत शेठ भोईर यांचा आपण सन्मान करूयात. ज्येष्ठ पैलवान आमच्या गावातील यांचा आपण सन्मान करत आहोत.
आदरणीय वसंत शेठ भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. दिनेश दादा मंचावरती या ना, डीसी ऑपरेटर मंचावरती या लवकर. या अंपायर या रतनजी मानेरकर सर, मनोजी पवार सर या पण आपला या ठिकाणी सन्मान होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाहिनी तेजस्वी फाउंडर होईल. हॅलो हॅलो चेक. सन्मान आपण करतोय अंपायरचा मनोज पवार सर आणि ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आणि या स्पर्धेमध्ये 4 दिवस अंपायरिंग केली ते आपले पालेगावचे रतनजी मानेरकर सर यांचाही आपण करूया सन्मान. त्यानंतर जो आवाज आजचा फायनल डे मध्ये आपण ऐकला, व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी, आमचे फार जवळचे मित्र आणि कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्यांनी छाप सोडले. माझ्यासोबत महाबळेश्वर प्रीमियर लीग असेल, केंद्रीय मंत्री चषक, ग्रामीण धमाका अशा बऱ्याचशा नामांकित स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलाय, व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशालजी पाटील यांचाही सन्मान होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फाउंडर तेजस्वी भोईर या आपण. या तेजस भोईर या लवकर. ऑफिशियल स्कोररची भूमिका पार पडली. त्यांचे जवळचे मित्र देसाईचे आतिशी पाटील, आपला मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर जो आवाज 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपण ऐकला, व्हॉइस ऑफ नेरळ कर्जत, या आपण प्रियेशजी बाबरे यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. फार कमी वयामध्ये प्रियेशने देखील छाप सोडले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि अस्खलित असं मराठी समालोचन आपण ज्यांच्याकडून ऐकलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, या स्पर्धेला ज्यांनी होस्ट केलं ते आमचे समालोचक मित्र प्रियेशी बाबरे यांचा आपण सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी प्रियेशी बाबरे यांच्या हातामध्ये सुपूर्द करेन. थँक्यू सो मच, धन्यवाद. केतन मात्रे या आपण, केतन मात्रे टाळ्याचा वंडर बॉय. केतन आपल्यासाठी पारितोषिक आहेत, कॅश प्राइज आहे, लवकरात लवकर या आपण.